सकाळची सुरुवात टेस्टी असे पोहे आणि चहाने झाली. सगळ्यांनी एकत्र बसून मस्त नाश्ता केला आणि त्यानंतर रेडी झालो. नंदिनीला सुद्धा तिचा पिंक फ्रॉक मी घातला होता, क्यूट दिसत होती ती. आम्ही चाललो होतो डीमार्टला, कारण येताना तर मी काही सामान घेऊन आलेच होते दीदीसाठी, बट तिला अजून काही काही लागणार होतं म्हणून निघालो होतो. तर इथे बघा नंदिनी पहिल्यांदा सीटवर बसलेली होती आज कारमध्ये. आणि मी दीदीला म्हटलं होतं की तू पुढे बस, आरव वगैरे मी मागे बसतो, आणि ती त्याला पाहून माहीत नाही की काय, पण छानशी मागे अशी सीटवरती बसली होती. डीमार्टमध्ये पोहोचलो आणि मला एक पावसाळी चप्पल हवी होती म्हणून इथे घेतली. हे संकेश्वरचं डीमार्ट आहे आणि कोल्हापूरच्या डीमार्टपेक्षा मला तर इथे व्हरायटी खूप भारी वाटली. खूप जास्त साहित्य झालं होतं आणि राजनंदिनी मात्र कोपऱ्यात बसून तिचं खाणं झालं होतं. रिटर्न घरी आलो आणि खूप दमलो होतो खरं सांगू तर. घरी पोहोचून फ्रेश झालो आणि त्यानंतर ना भूक इतकी लागली होती की लगेच फ्रेश होऊन जेवायला बसलो. मम्मी खरडासुद्धा बनवत होती इथे. सगळ्यांची इथे ताटं बनवून घेतली आणि एकत्र बसून मस्त जेवणसुद्धा केलं. आता हा इतका पसारा झाला होता, आवरायचा होता. याआधी हे दोघं ना मस्त खेळत बसले होते. म्हणलं चला खेळतायत तर खेळायला देऊयात. आता राजनंदिनी जे काही सगळ्यांमध्ये मिक्स होते अशी खेळते ना, यासाठी मी गेल्या काही महिन्यांमध्ये जे पापड बेललेत ना मलाच माहिती. पण सगळेजण मात्र जाम खुश आहेत, कारण ती सगळ्यांकडे जाते. 2-4 दिवसांपूर्वी टीव्ही ऑर्डर केला होता, तर तो सुद्धा आला होता इव्हनिंगला. तर असा काहीसा मस्त दिवस गेला होता आजचा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.